मिट्टी से जुड़ी मेहनत, खेतों में बीतता जीवन। किसान हर दिन सोचता है घर चलता रहे, आज भी और कल भी। मौसम बदलते हैं, फसलें बदलती हैं, खेती के साथ साथ घर की जिम्मेदारियां भी चलती रहती हैं। भविष्य की इन्हीं जिम्मेदारियों को पूरा करती है एनपीएस, जो किसानों के कल को नया भरोसा और पेंशन की पक्की गारंटी देती है। एनपीएस भारत सरकार के अंतर्गत पीएफआरडीए के द्वारा एक विनियमित योजना है जो किसानों के लिए बुढ़ापे में पेंशन सुनिश्चित करती है। एनपीएस खाता खोलने के लिए अपने नजदीकी सीएससी से संपर्क करें या 1800-1107-08 पर कॉल करें। पेंशन की पक्की गारंटी के लिए एनपीएस जरूरी है। पीएम मोदींचा इराणच्या राष्ट्रपतींना फोन। होर्मुझची सामुद्रधुनी आणि युद्धावरून नेमकं काय भाष्य केलं सगळं जाणून घेऊ। इराण विरुद्ध इस्रायल आणि अमेरिका युद्धाचा भडका दिवसेंदिवस वाढताना दिसतोय। जागतिक पातळीवर याचे गंभीर परिणाम जाणवतात। एलपीजी गॅस तेलाचा होणारा पुरवठा ज्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून केला जातो ती सध्या युद्धाच्या सावटाखाली आहे। त्यामुळे जागतिक पातळीवर महागाईचं संकट ओढावलंय। अशातच या वादामध्ये आता शांतता प्रस्थापित करण्यासाठी मोठं राजनैतिक पाऊल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उचललंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉक्टर मसूद पेजेक्शियन यांच्याशी फोनवरून सविस्तर चर्चा केली। भारताने या प्रदेशातील शांतता आणि स्थिरतेसाठी पुन्हा एकदा एक आग्रही भूमिका मांडली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत या संवादाबद्दल माहिती दिली आहे। मोदी नेमकं काय म्हणाले जाणून घेऊ। राष्ट्राध्यक्ष पेजेक्शियन यांना ईद उल फितर आणि इराणचे नवीन वर्ष नवरोज निमित्त शुभेच्छा दिल्या। हा सण पश्चिम आशियात शांतता, स्थिरता आणि समृद्धी घेऊन येईल। यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं, या शुभेच्छांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम आशियात बिघडत चाललेल्या सुरक्षा व्यवस्थेवर देखील तीव्र चिंता व्यक्त केली। पश्चिम आशियातील बिघडत चाललेल्या परिस्थितीवर मोदी म्हणाले, या प्रदेशातील पायाभूत सुविधांवर होणाऱ्या हल्ल्यांचा मी तीव्र निषेध करतो। अशा हल्ल्यांमुळे केवळ प्रादेशिक स्थिरता धोक्यात येत नाही तर जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत होऊन जगाच्या अर्थव्यवस्थेवरही त्याचा विपरीत परिणाम होतो। तसंच होर्मुझची सामुद्रधुनी हा सामुद्री मार्ग सुरक्षित राहणं अनिवार्य असल्याचं देखील यावेळी मोदी म्हणाले। युद्धामुळे होणारी निष्पाप नागरिकांची जीवितहानी आणि मालमत्तेच्या नुकसानीबद्दल मोदींनी खोलवर दुःख व्यक्त केलं। या कठीण काळात इराणमधील भारतीय नागरिकांची सुरक्षा आणि त्यांचं हित ही भारताची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचं देखील मोदी म्हणाले। गेल्या 8 दिवसांमधील या दोन्ही नेत्यांमधील ही दुसरी चर्चा आहे। भारताने या प्रदेशातील शांतता आणि स्थिरतेसाठी पुन्हा आग्रही भूमिका मांडली आहे। एकीकडे अमेरिका आणि इस्रायल इराणमधील सत्ता पालटासाठी आक्रमक पवित्रा घेताना दिसतात। अमेरिका आणि इस्रायल मिळून इराणवर सातत्याने हल्ले करतायत, पण दुसरीकडे इराण सुद्धा नमती भूमिका घेत नाहीये। इराणचे नवीन सर्वोच्च नेते मोस्तबा खामेनी यांनी शत्रूंसमोर न झुकण्याची शपथ घेतली आहे। त्यामुळे पुढे जाऊन हे युद्ध काय रूप धारण करतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण या सगळ्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा प्रकारे आपली सविस्तर भूमिका मांडत इराणच्या राष्ट्राध्यक्षांना केलेला फोन चर्चेचा विषय ठरलाय। तुम्हाला या सगळ्यांवर काय वाटतं? तुमची याबद्दलची मतं कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।